नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल मराठी एज्युकेशन कट्टामध्ये. तर महाज्योती योजनेमार्फत मला मिळालेल्या टॅबचे आज मी प्रोडक्ट रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे. आणि काही दिवसांपूर्वी मी यूट्यूब शॉर्टवरचा व्हिडिओ टाकला होता टॅबच्या अनबॉक्सिंगचा, तो तुम्ही तिथे पाहू शकता. आणि त्या व्हिडिओवर भरपूर सारे कमेंट आले होते, त्याच्यात तुम्ही प्रश्न विचारले होते मला. त्या प्रश्नांची उत्तरे आज मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर या व्हिडिओला मी 4 भागांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं आहे. टॅबचा प्रोडक्ट रिव्ह्यू सगळ्यात पहिले, त्यानंतर प्रश्नांची उत्तर तुम्हाला देणार आहे तुम्ही जे मला विचारलं होतं कमेंटमध्ये त्यांची. त्यानंतर IT ॲडमिन पासवर्ड कसा काढायचा त्याचे उत्तर ते तुम्हाला सांगणार आहे. IT ॲडमिन पासवर्ड म्हणजे टॅबमध्ये तुम्ही काहीच दुसरं काही करू शकत नाही, वॉलपेपर चेंज नाही करू शकत, दुसरे ॲप्लिकेशन डाउनलोड नाही करू शकत. त्यासाठी तुम्हाला IT ॲडमिन पासवर्ड लागतो. तो IT ॲडमिन पासवर्ड जो आहे त्यांनी लॉक लावून दिला, ते कसं काढायचं ते तुम्हाला आज सांगणार आहे. आणि टॅब भेटण्याची प्रोसेस काय असेल ते सांगेल. ते टॅब बरोबर आहे दिलं आहे त्यांनी कवर. तर कवरचं इकडून असं बघशाल तर एकदम छान क्वालिटी दिसेल तुम्हाला. हे बघा, हे दिसत असेल थोडंफार नाही, पूर्ण दिसत असेल. बघा इथे मागे कॅमेरासाठी दिलं आहे चौकोन, जो हा कापलेला ना एकदम बकवास क्वालिटीने कापलेला आहे, कारण याच्यामुळे फोटो बी नीट येत नाही. आणि जे कवर तर प्रोटेक्ट करून घेतं टॅबला पूर्णपणे, पण जे आहे कवरची क्वालिटी, जे टॅब फिटिंग होत नाही, त्याच्यामध्ये बसत नाही, हा टॅब बरोबर फिट नाही होत. त्याला एकदम अवकाळ्या करून करावं लागतं फिट. आता दुसरा हात मी फोनमध्ये वापरतो म्हणून होत नाही फिट. आता हा हात बंद करून तुम्हाला फिट करून दाखवतो. तरी बघा होऊन गेला आहे फिटिंग बरोबर. आणि इथे बघा तरी याची क्वालिटी बघा, चेक करा क्वालिटी, सरकारी क्वालिटी एकदम बरोबर आहे की नाही. चला तर टॅब चालू करून तुम्हाला दाखवतो. त्याच्या पहिले तुम्हाला मी थोड्याफार गोष्टी सांगत होतो टॅबच्या. टॅबची जी रॅम आणि रोम आहे, जे रॅम म्हणजे त्याची रॅम ते तुम्हाला माहिती असेल काय असतं, आणि रोम म्हणजे त्याची स्टोरेज. तर ती 32 GB रोम आहे आणि रॅम आहे 3 GB. 4G टॅब असतो, सॅमसंग कंपनीचा टॅब आहे. आणि टॅबचं नाव आहे इथे बी बघा, टॅबचं नाव दिलं आहे गॅलेक्सी टॅब A7 लाईट. हा टॅब भेटतो महाज्योती योजनेमार्फत. टॅबला ओपन करून तुम्हाला दाखवतो आणि सर्व जे काही ॲप्लिकेशन असतील ते बी कसे आहे ते दाखवतो. हे बघा टॅब आहे सॅमसंगचा आपला. तर सगळ्यात पहिले बघा इथे एवढे जे पासवर्ड हे तुम्हाला वॉलपेपर दिसतं आहे हे चेंज नाही करता येत, आणि सेटिंग बी तुम्हाला काही करता नाही येत. एवढं 1 वर्षासाठी असतं आहे म्हणा. हे 1 वर्षानंतर तुम्हाला ते पासवर्ड देतील, ते पासवर्ड टाकून तुम्ही दुसरं सगळं काही करू शकता टॅबमध्ये जे तुम्हाला करायचं आहे ते. सगळ्यात पहिले बघा इथे कॅमेरा, फोन, पेजर, मेसेंजर ते सगळं दिलेलं आहे. क्रोम आणि यूट्यूब आणि गुगल हे आणि व्हॉट्सअप, टेलिग्राम हे 4-5 जे ॲप्लिकेशन आहेत ते आपल्या कामाचे खूप आहे, म्हणजे ते युजली आपण जास्त वापरतो. बाकीचे इथे त्यांनी बघा पिरियडिक टेबल, फिजिक्स फॉर्म्युला बुक, मॅथ्स फॉर्म्युला बुक, असे काही इथे एलिमेंट म्हणून एक आहे. हे जे अभ्यासाचे ॲप्लिकेशन ते दिले ते बी तुम्हाला मी पुढे जाऊन ओपन करून दाखवतो व्हिडिओमध्ये. तर बघा ही पिरियडिक टेबल जर मी ओपन केला आता इथे, तर बघा थोडा टॅब स्लो आहे, वर्किंग स्लो आहे टॅबची, पण तेवढं चालतं काय नाही एवढं तेवढं. इथे बघा एखाद्या याच्यावर मी क्लिक करतो सल्फरवर, तर सगळ्या एलिमेंटची तुम्हाला माहिती भेटेल. इथे सगळी कुठली त्याची भेटून देईल तुम्हाला, जेवढे बी त्याचं आहे. समजा लॅटिन नेम, ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक सिम्बॉल, ॲटॉमिक मास, ग्रुप, पिरियड, इयर ऑफ डिस्कवर हे सगळं भेटेल. आणि त्याचा व्हिडिओ बी बघता येईल. म्हणजे चांगलंच ॲप आहे, एक नंबरचं ॲप आहे, मला तर आवडलं हे ॲप. त्यानंतर पुढे बघायला गेलं तर इथे आहे फिजिक्स फॉर्म्युला बुक म्हणून एक आहे, आणि एक मॅथ्स फॉर्म्युला बुक आहे. इथे 2000 फॉर्म्युला विथ डायग्राम्स असं सांगितलं आहे. जॉमेट्रीला गेलं तर स्क्वेअरला गेलो तर स्क्वेअरचे सगळे फॉर्म्युले इथे दिले तुम्हाला. अभ्यासाला चांगला वापर होईल म्हणजे तुमचा. तर टॅबबरोबर एक सिम कार्ड पण दिलं जातं, ज्याच्यासोबत तुम्हाला 6 GB डेटा भेटतो पर डे. तर ते सिम कार्ड अजून 1 आठवडा झालं म्हणजे टॅब भेटला तरी ॲक्टिव्ह झालेलं नाही, म्हणून मला काय माहीत नाही नेटवर्क कसं येतं, पण चांगलं देत असेल असं मला वाटतं आहे. तर तुम्ही म्हणशाल दादा मी फॅक्टरी सेट मारून घेईल, सर टॅबमध्ये मला काही दुसरं वापरता येत नाही, वॉलपेपर चेंज करता येत नाही, फॅक्टरी सेट करून घेईल म्हणजे माझं चांगलं होऊन जाईल, म्हणजे होऊन जाईल काम. आणि यूट्यूबवर असे बरेच व्हिडिओ ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की असा ॲडमिन पासवर्ड काढता येईल, तसा ॲडमिन पासवर्ड काढता येईल. ते किती खरे आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगेल. आणि बघा तुम्ही म्हणशाल तर इथे बघा सेटिंगला चला, सेटिंगमध्ये चला, आणि तुम्ही माझ्या इथं वरून का सेटिंगला चालतं, सेटिंगच्या ॲप्लिकेशनमधनं जा. तिथे बघा सेटिंगचं ॲप्लिकेशन कुठेच नाही, चेक करून घ्या. म्हणून इथून वरतून असं जावं लागतं सेटिंगमध्ये. तर सेटिंगमध्ये गेलो मी, ते सर्च बारमध्ये सर्च केलं तर बघा हे असं येऊन जातं. आणि इथे ॲडमिनिस्ट्रेटरवर क्लिक केलं तर हा ॲडमिनिस्ट्रेटर पासवर्ड टाकावा लागतो, जो महाज्योती मार्फत तुम्हाला 1 वर्षानंतर मिळतो. टॅब म्हणजे 12वी संपेस्तोवर तेव्हा भेटून जाईल एखाद वेळेस, त्यांच्या वेबसाईटवर मिळतो. पण त्याच्या आधी पण जर तुम्हाला टॅबला हे करायचं असेल, नीट करायचं असेल,
तर ते पण करता येतं. त्याचं काय रस्ता आहे तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये किंवा मध्यभागी सांगून देईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर हा बघा, हा फोटो काढला आहे मी माझी जे टॅबच्या कॅमेऱ्याने. याच्यावरून तुम्हाला क्वालिटी करून गेली कॅमेराची की बकवास आहे एक नंबर, म्हणजे काहीच कामाची क्वालिटी नाही. माझ्या फोनपेक्षा तर काही कामाची नाही एवढं कळत आहे मला. बाकीचं काय नाही, जेवढा चांगला पाहिजे तेवढा चांगला आहे टॅब, बाकी काही असं वाईट नाही. तर पुढे बघा, दुसऱ्या नंबरला आपल्याला करायचं आहे तुमच्या प्रश्नांचे उत्तर द्यायचे. ते प्रश्नांचे उत्तर मी आता तुम्हाला देतो. तर बघा, सर्वात पहिला प्रश्न आपल्याला विचारला हर्षवर्धन विस्पुते यांनी, टॅबची रॅम काय आहे? तर बघा, टॅबची रॅम मी तुम्हाला पहिलेच सांगून दिली, इथे बघून घ्या लागलंच ते बघा. तर टॅबची रॅम आहे 3 GB. पुढचा प्रश्न आहे ब्लॅक शारिंगांस, टॅब भेटायला किती दिवस लागतात? तर टॅब भेटायला तुम्ही फॉर्म भरल्यापासून तर 7 ते 8 महिने लागून जातात. त्यानंतर तुम्हाला फोन येतो. मग फोन म्हणजे तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करावा लागतो. त्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन झाल्यानंतर 1 महिना लागतो त्याच्यानंतरसुद्धा. मग तेव्हा जाऊन तुम्हाला टॅब भेटतो. नंतर टॅब अनलॉक कसा होता? जो IT पासवर्डचा अनलॉक आहे IT ॲडमिनचा, तर तो मी नंतर सांगेल व्हिडिओमध्ये. तर टॅबची क्वालिटी पुढचा विचारलं आहे की टॅबची क्वालिटी कशी आहे? तर टॅबची क्वालिटी चांगली आहे, टॅब लॅग नाही होत, लेक्चर पण चांगले होतात. तुम्हाला फिजिक्स वालाचे जर लेक्चर करायचे असतील तर ते फिजिक्स वालाचं ॲप कसं काय डाउनलोड करायचं टॅबमध्ये हे मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये पुढे. तर ते पण व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत राहा. टॅबची क्वालिटी ओव्हरऑल चांगली आहे आणि फ्रीमध्ये भेटते गव्हर्नमेंटकडून, म्हणून तर चांगलीच क्वालिटी आहे त्या मानाने. तर बघा, या भाऊंनी वेदांत गायकवाडने आम्हाला सांगितलं होतं की टॅबचा डिटेल व्हिडिओ बनवा दादा, स्टोरेज मेमरी सर्व काही सांगा. तर ते मी स्टोरेज आणि मेमरीचं स्टार्टिंगला सांगितलं आहे. इथे विचारलं आहे कट ऑफ काय असतो? तर कट ऑफ बघा, यावर्षी OBCचा कट ऑफ होता 91%चा. तर 91% याच्या पुढे जास्त नॉर्मल राहण्याचे होते, पण मागच्या वर्षी तर 80% 85% सर्वांना भेटला होता टॅब. तर दरवर्षी चेंज होत राहतो कट ऑफ, तर ते डिपेंड करतं. तर ह्या वर्षी जास्त होता कट ऑफ, मागच्या वर्षी त्या मानाने कमी कट ऑफ लागला होता, कमी टक्क्याचा कट ऑफ होता. तर इथे बघा, विच डिस्ट्रिक्ट ब्रो असं विचारलेलं आहे. माझं डिस्ट्रिक्ट धुळे जिल्हा आहे बरं. मग पण काहींना ॲक्सरचे टॅब वाटले ना. बघा, काही ना आता ते मला माहीत नाही बा, आमच्या रिजनमध्ये सर्वांना सॅमसंगचे टॅब वाटलेले. आणि ज्यांना यूट्यूबवर तुम्ही सर्च करून घ्या, 90% जणांना सॅमसंगचे टॅब पाहिले मी. तर सिम सिलेक्शनसाठी काय केलं? तर बघा, सिम सिलेक्शनसाठी काहीच नाही केलं आहे त्यांनी यावर्षी. बघा, मागच्या वर्षी त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर आपल्याला एक लिंक दिली होती. लिंकमध्ये जाऊन आपल्याला फिलअप करायचं होतं की तुम्हाला कोणतं सिम पाहिजे, एअरटेल, जिओ किंवा VI. पण यावर्षी त्यांनी डायरेक्ट एअरटेलचे सिम त्यांनी डिस्ट्रीब्यूट केले, त्यासाठी त्यांनी काही विचारलेलं नाही आहे. तर बघा, आपले प्रश्नांची उत्तर आणि टॅबचा प्रोडक्ट रिव्ह्यू झाला आहे. तर IT ॲडमिनचा पासवर्ड कसा काढायचा तर हे तुम्हाला आता मी सांगतो. तर बघा, सिम्पली तुम्ही टॅबमध्ये येऊन जायचं आणि सेटिंग्स ओपन करायची. त्यानंतर तुम्ही असं ॲप्समध्ये जायचं, ॲप्स जे आहे सेक्शन. तर हे मी नाही सांगत, मी पण यूट्यूबवरच बघितलेलं आहे, पण तुम्ही ऐकून घ्या. तुम्हाला मी सांगतो हे खरं आहे का खोटं आहे बा, हे टॅबमध्ये वर्क होईल का नाही ते बघतोय. पण मी यूट्यूबवरनंच पाहिलं ते 2-3 व्हिडिओ, सर्वांना माहितीच सांगितलं होतं त्यांनी. मग इथे एक MDM एजंट म्हणून ॲप आहे, ते जायचं. प्रत्येक टॅबमध्ये हे ॲप बघायला भेटेल तुम्हाला. त्यांनी सांगितलं होतं की ही होम स्क्रीन MDM एजंटवरनं तुम्हाला 1 UI होमवर शिफ्ट करायची. केली. मग त्यांनी असं सांगितलं होतं इथून क्लोज ऑल करायचं आणि ते टॅब तुम्हाला वर्क करायला लागेल. पण बघा, वर्क झालेलं नाही. तर ही जी ट्रिक आहे ती IT ॲडमिन पासवर्ड तुम्हाला काढून भेटेल, ही वर्क होणार नाही. का बरं? कारण बघा, 2024 आणि 25च्या विद्यार्थ्यांना जे टॅब मिळण्यात आले त्यांच्यामध्ये अपडेट केला गेलेला आहे टॅब. त्यामुळे ही जी ट्रिक आहे ती वर्क होत नाही. यूट्यूबवर जेवढ्या बी ट्रिक दाखवतात त्या जुन्या टॅबसाठी वर्क होणार आहे, या टॅबवरती ट्रिक वर्क होणार नाही. तर मग ते टॅब आपण कसं काय मोकळे करायचे? तर बघा, सिम्पली तुम्ही ज्या जिल्ह्यात राहतात त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला कोणतंही मोबाईलचं दुकान भेटेल. तर मोबाईलच्या दुकानावर जाऊन सांगून द्यायचं की आम्हाला असं करायचं आहे, ते नक्की करून देतील. माझ्या जिल्ह्यामध्ये होणार आहे, पण मी करत नाही, कारण मला गरज नाही टॅबच्या असं मोकळं वगैरे करायची. त्याच्यात आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर तुम्ही टॅबला काही केलं, जसं समजा तुम्ही टॅबला ते जे IT ॲडमिन पासवर्ड ते काढलं, तर तुम्हाला जो 6 GB पर डे डेटा भेटणार आहे तो कॅन्सल होऊन जाईल, तो तुम्हाला भेटणं बंद होऊन जाईल. त्यामुळे जर तुम्हाला डेटा नको असेल तर तुम्ही करू शकता. जर तुम्हाला डेटा हवा असेल तर तुम्ही 1 वर्ष थांबू शकता. त्यानंतर तो टॅब आपोआप तो मोकळा होऊन जाईल, तुम्हाला दुसऱ्या कामासाठी वापरता येईल तो 1 वर्षानंतर. म्हणून ते तुमच्यावर डिपेंड करतं. तुम्ही बाहेर एखाद्या एक्सपर्टकडे जाऊन ते करू शकता, हे तुमच्यावर डिपेंड करतं. पण मी तर सांगेल तुम्हाला डेटा जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तसं काही करू नका, रिस्क घेऊ नका. तर बघा, टॅब भेटण्याची प्रोसेस काय असते ते तुम्हाला आता मी सांगतो. सर्वात पहिले तर मी एक फॉर्म फिलअप केला होता, जो महाज्योतीच्या वेबसाईटवर असतो.
तर फॉर्म फिलअप केल्यानंतर ते आपल्याला जवळपास 7-8 महिन्यानंतर एक लिस्ट लागली होती. त्या लिस्टमध्ये नाव चेक केलं, नाव असेल तर मग आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप लिंक येते, व्हॉट्सअप ग्रुप तो जॉईन करायचा, त्याच्यावर सर्व माहिती येत राहते आणि त्यानुसार तुम्हाला जो पुढे आहे तो प्रोसेस केला जातील कॉल. त्या कॉलमध्ये तुम्हाला विचारतील की विद्यार्थी JEE आहे का नीटचा, कारण क्लासेस सुरू करायचे असतात. तर JEE नीट ते सांगावं लागतं. त्यानंतर ते फॉर्ममध्ये ते जो नंतर अजून एकदा कॉल येतो, मग ते आपल्याला समाज कल्याण खात्यामध्ये घ्यायला बोलवतात. तिकडे जाऊन तुम्हाला हा टॅब देतात ते, आणि तुमचे फोटो वगैरे काय असतील ते काढून घेतात आणि तुमचं एवढीच प्रोसेस असते म्हणा. पण व्हिडिओ आवडला असेल तर तरी सांगा आणि लाईक वगैरे करून घ्या काय असेल ते, आणि अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता तुम्ही मला. ते एवढंच होतं प्रोडक्ट रिव्ह्यू. थँक्यू.